सो हाय, आज मी माधवबागमध्ये आलो आहे आणि माझ्याबरोबर बसले आहेत. त्यांना तुम्ही टी व्हीवर तर पाहताच, पण ते आज खरोखर माझ्या बाजूला आहेत. हे बघा, डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. मी 14 वर्ष माधवबाग बरोबर आहे आणि हे तर खूप त्याच्या अगोदरपासून माधवबागमध्ये आहे. आणि माधवबागमध्ये मी आल्यानंतर ॲज अ टीम म्हणून, म्हणजे आज जे तुम्ही त्यांना टेलिव्हिजनवर बघता किंवा जे जे काय आम्ही इनिशिएटिव्ह केले, ही वॉज द फेस मोस्ट ऑफ द टाईम. जे माझ्याबरोबर टी व्ही शो आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी यायचे, रेडिओ टी व्ही असेल, काही ॲक्टिव्हिटीज असतील. सो हे जे आम्ही काही केलं ते ह्या पुस्तकातनं मी लिहिण्याचा प्रयत्न केला, द ग्रोथ प्रिस्क्रिप्शन. 14 वर्षामध्ये ज्या ज्या काही स्ट्रॅटेजीज केल्या त्या सगळ्या ह्या पुस्तकात आलेल्या आहेत. आणि आज त्या पुस्तकाला भेट देण्यासाठी मी आज इथे आलो आणि प्रवीण सर इथे आज आहेत आपल्याबरोबर. तर प्रवीण सर, दिस इज अ गिफ्ट टू यू. येस, थँक्यू. आणि सर, आपल्या 14 वर्षाच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? आपला 14 वर्षाचा प्रवास, जसं तुम्ही आता उल्लेख केला, माधवबागमध्ये मी 20 वर्ष झाली मी माधवबागमध्ये आहे. आणि एक डॉक्टर जो असतो त्याचं नातं किंवा त्याचं जे विश्व असतं हे पेशंट सोबत असतं. पण ज्या वेळेला आपण स्वतःचा ब्रँड इस्टॅब्लिश करत असतो आणि ब्रँड इस्टॅब्लिश करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रसार माध्यमे असतील किंवा सोशल मीडिया आहे त्याच्या समोर सुद्धा आपल्याला जायला लागतं. आणि हे जात असताना काय स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे ह्या बिल्ड करताना तुमची खरंच खूप मदत झालेली आहे. जसं आम्ही टीव्हीवर जातो आणि टीव्हीवर गेल्यानंतर नेमकं एखाद्या पेशंटच्या लाईफमध्ये कुठले प्रॉब्लेम चालू असतात आणि त्या प्रॉब्लेमला आपल्या स्क्रिप्टमध्ये किंवा जे आपण बोलणार आहोत त्याच्यामध्ये कसं इन्क्लूड केलं पाहिजे आणि अगदी कमी शब्दांमध्ये आपलं म्हणणं सोशल मीडियावर कशा पद्धतीने मांडले पाहिजे, त्याच्यात पॉइंट्स काय आले पाहिजेत याचं टेक्निक्स तुमच्याशी डिस्कशन करताना बरेचसे पॉइंट्स आमच्या लक्षात यायचे. आणि त्याच्या जोरावरती एक डॉक्टर आज चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन इफेक्टिव्हली बोलू शकतो. हे जे काही स्किल माझ्यात मी डेव्हलप केलंय त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं, आय होप, या पुस्तक मी अजून वाचलेलं नाहीये, पण या पुस्तकामध्ये अशा बऱ्याचशा टेक्निक स्ट्रॅटर्जीज तुम्ही मांडलेल्या असतील ज्याचा फायदा सगळे डॉक्टर्स किंवा मेडिकल फील्डमध्ये जे लोक काम करतायत आणि ज्यांना पेशंटसाठी काहीतरी करायचंय, भारतासाठी काहीतरी करायचंय, त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. सो थँक्यू व्हेरी मच. सो जसं रोहित सर आम्हाला म्हणाले की इट्स अबाउट मिशन. सो मिशन हे पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे लोक माधवबागमध्ये होतो आणि येस, मग ते झटतायत माधवबागसाठी. सो येस, थँक्यू. वेल डन प्रवीण सर.